ताई नमस्कार. नमस्ते. मी राहुल रंदी. बोला. कशी असणार आहे निवडणूक? एकतर्फे एकतर्फे भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होईल. काय व्हायला पाहिजे वाटतंय सोलापूरमध्ये राजाभाऊ निवडून आल्यावर? जसे 2014 पासून जो विकास, जे परिवर्तन आपण बघतोय त्याच्यामध्ये नक्कीच एक भर पडणार आहे. धडाकेबाज आपले हे आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या निवडून येण्याने नक्कीच सोलापूर जिल्ह्याला चांगलाच विकास आणि बदल घडणार आहे. सगळेच तुम्ही कामं करत होता. अजूनही करतोय. तुम्ही बघताय की आम्ही वारंवार सोलापूर मधल्या ठिकठिकाणी सगळीकडे परिसरांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती बघून तिथे बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं सोलापूर कसं असायला पाहिजे तुम्हाला वाटतंय? तुम्ही परगावला जाऊन आलात. सोलापूरमध्ये बदल हा नक्कीच दिसणार आहे. नुकतंच निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये आणि आपल्या आत्ताच्या जी काही महानगरपालिका आहे, कॅबिनेट आहे, स्थानिक आमदार आहेत, आपले धडाकेबाज पालकमंत्री आहेत, या सगळ्यांच्या एकजुटीच्या कामाने आपला सोलापूर प्रगतिशील पथावरती तर आहेच, पण काही गोष्टींचे बदल नक्कीच अपेक्षित आहेत. सर्वात मूलभूत असलेलं पाणी, हे आपल्याला पाण्यामधल्या यंत्रणा आपण नवीन तंत्रज्ञान आणणार आहोत. त्याच्याबरोबर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या तर होतच आहेत. विमानसेवा असू दे, रस्ता असू दे, आणि आता नवीन आम्ही जसं काही हॉस्पिटल मधले बदल करायचे प्रयत्न करत आहोत, शाळा व्यवस्थापन मधले बदल करायचा प्रयत्न करत आहोत. या असंख्य सगळ्या गोष्टींचा बदल आपल्याला नक्कीच दिसायला मिळेल. तर आपल्या प्रभागामध्ये समाज मंदिरच भरपूर दिसतात. मार्केट एरिया आहे, तिथं काय व्हायला पाहिजे? एक मोकळी जागा आहे शाळेची, तिथं काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच त्या मोकळ्या जागेमध्ये जे वयोवृद्ध महिला आहेत, जे पुरुष आहेत, त्या वयोवृद्ध कॅटेगरीसाठी वॉकिंग ट्रॅक पाहिजे, खुले गार्डन पाहिजेत. तिथला नियोजन, तो जे तुम्ही आपल्या प्रभागाची मोकळी जागा म्हणताय, तिथे काही राखीव हॉस्पिटल आहे जिथे मॅटर्निटी महिलांसाठी, आपल्या महिलांचं मॅटर्निटी होम, जिथे नॉर्मल सीझर दोन्ही डिलिव्हरी होऊ शकतील, जिथे ओपीडी होऊ शकेल, आणि तिथे गार्डन सुद्धा आहे. तुम्ही ज्या मैदानाचं बोलताय त्याचं मी जास्त खुलं असं हे सांगते की ह्या सगळ्या राखीव जागांमध्ये त्या स्वरूपात त्याची पाहणी पण झालेली आहे, स्थानिक आमदारांकडून झाली आहे, आम्ही नगरसेवकांकडून झालेली आहे. जे काही आपण पुढे सरकू त्याच्यामध्ये नक्कीच तिथे त्या गोष्टी व्हाव्यात ह्याचं नियोजन करू. तुमच्या प्रभागातून 2 नाल्यावरून रस्ता क्रॉस करावा लागतो. पावसाळ्याच्या तोंडावर सगळे तिकडे जाऊ शकत नाहीत. काय शाळा आहेत, काय मंदिर आहेत. तुम्ही थोडस माझी मागच्या महिन्यात जर बघितलं असेल तर आपण त्या नाल्यांची पाहणी केली, त्या नाल्यांची साफसफाई केली, तिथून कचरा हटाव केलं. तुमची ही गोष्ट मी मान्य करते की काही मागच्या वर्षी तिथे काही गोष्टी घडल्या होत्या, पण त्या नाल्यांचं पूर्ण आपण घाण काढून स्वच्छ करून पूर्वनियोजित आता पावसासाठी आपण तयारी केलेली आहे. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. मला सांगा, शहरात घोडे फिरले? नाही, कसलं काय, मुळीच नाही. मुळीच नाही. या